दोस्ती दुनियादारी आकर्षण की प्रेम अनुराग फक्त मैत्री अरे दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी. काय मग मित्रांनो, गेल्या भागात आपण आकर्षणाचा लोचा पाहिला, पण आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो लोचा नसून आयुष्याची खरी लाईफलाईन आहे, ती म्हणजे मैत्री. फ्रेंडशिप, मैत्री, दोस्ती, यारी या विषयावरची अनेक गाणी हिंदी मराठी चित्रपटात तुम्ही ऐकली असतील. एका सुंदर कवितेने आपण ही सुरुवात करूया. प्राध्यापक अनंत राऊत यांची ही कविता ऐका. मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो, मित्र हुशार असतो, मित्र मंद असतो, पण तो जोपर्यंत सोबत आहे दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो. मित्र शेंबळा जरी असला ना तरी तुम्हाला तो कधी आत्महत्या करू देत नाही. मग मित्र म्हणजे फक्त मित्र का, त्याच्यामध्ये मैत्रीण येत नाही का? मैत्रीणसुद्धा येते. मित्र आणि मैत्रीण यांचंसुद्धा शुद्ध नातं असू शकतं, फक्त त्याला तुम्हाला काही बंधनं ठेवणं गरजेची आहे काही ठिकाणी. कारण आता जाता जाता चाललोय जाय आता सादर करून, तर तुम्हाला एक गोष्ट माझ्याकडून ही तुम्ही घेऊनच जा. काय की आधीच ठरवणं गरजेचं आहे की हे प्रेम आहे की हे मैत्री आहे. बरोबर आहे. प्रेम की मैत्री संभ्रमाचा झुला, याच वेळी ठरव काय देऊ तुला, याच वेळी ठरव काय देऊ तुला. या इथे ठरवूया हद्द आपापली, या इथे ठरवूया हद्द आपापली. गंध दोन्हीकडे पन्निराळा फुला, याच वेळी ठरव काय देऊ तुला. या प्रवाहासही प्रेम किंवा मैत्री, या प्रवाहासही एक देऊ दिशा. मग करू आतला प्रेम सागर खुला, याच वेळी ठरव काय देऊ तुला. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा. अगदी बरोबर अशोक. आकर्षण म्हणजे वाड्याची झुळूक असते, पण मैत्री म्हणजे ती सावली आहे जी आयुष्यभर आपल्या सोबत असते. पण हल्ली मुलामुलींच्या मैत्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा विचित्र झालाय ना. हो ना. पालक किंवा शेजारी पाजारी लगेच विचारायला लागतात, हे नक्की मित्रच आहेत ना. अरे बाबांनो, कुछ कुछ होताच्या पलीकडे जाऊन शोलेसारखी मैत्री सुद्धा असू शकते की. अगदी. आणि मैत्री म्हणजे काय, जिथे तुम्ही स्वतःला सिद्ध करायची गरज नसते, तुम्ही जसे आहात तसेच स्वीकारले जाता. आकर्षणात आपण नटून थटून जातो, पण मैत्रीत आपण पायजम्यात सुद्धा जाऊ शकतो. खरंय. आणि संकटाच्या वेळी जेव्हा रडण्यासाठी खांदा लागतो तेव्हा आकर्षण काम येत नाही, तेव्हा लागतो तो फक्त एक सख्खा मित्र. मैत्रीत स्वार्थ नसून सहकार्य असतं. जर तुझा मित्र तुला परीक्षेत मदत करत असेल किंवा तुझ्या चुका तुला आरशासारख्या दाखवत असेल तर ती खरी मैत्री. पण नंदा, मैत्रीत सुद्धा काही वेळा रेड फ्लॅग्स असतात ना. म्हणजे काही मित्र खूपच ताबा गाजवतात. तू त्या दुसऱ्या ग्रुपशी का बोलला, माझा फोन का घेतला नाही, हे काय प्रकरण आहे? याला म्हणतात कंट्रोलिंग फ्रेंडशिप. मैत्री ही मुक्त असावी, एखाद्या पिंजऱ्यासारखी नको. जर तुमची मैत्री तुमची स्पेस हिरावून घेत असेल तर मित्रांनो, तो मित्र नाही तर तुमचा वॉचमन आहे. बॉडीगार्डपेक्षा डेंजर. पण मला वाटतं खरी मैत्री तीच जी आपल्याला फुलवते. जर मित्रामुळे तुमचा अभ्यास सुटत असेल किंवा तुम्ही घरी खोटं बोलत असाल तर तिथे मैत्री नाही, तो फक्त टाइमपास आहे. अगदी बरोबर. मैत्री ही तुम्हाला समृद्ध करणारी असावी. तुम्ही एकमेकांच्या प्रगतीवर जळणारे नसावेत, तर एकमेकांच्या यशावर पेढे वाटणारे असावेत. हो, अगदी बरोबर. मुलांनो, अनेकदा आकर्षणाचं रूपांतर मैत्रीत होतं आणि कधी कधी मैत्रीचं प्रेमात. पण लक्षात ठेवा, जर मैत्रीचा पाया कच्चा असेल तर पुढचं सगळं कोसळतं. आधी चांगले मित्र बना. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रुप पॉलिटिक्स. आपल्या ग्रुपमध्ये कोणाला घ्यायचं आणि कोणाला डावलायचं यात मैत्रीची शक्ती वाया घालवू नका. मैत्री म्हणजे सर्वांना सामावून घेणारा अनलिमिटेड डेटा पॅक असावा. हो, अगदी बरोबर. वाह नंदा, तुझे टेक्सॅव्ही उदाहरण मुलांना नक्कीच पटेल. आणि मित्रांनो, जर तुमचा एखादा मित्र तुम्हाला चुकीच्या मार्गाला नेतोय तर नाही म्हणायला शिका. तीच तुमच्या मैत्रीची खरी परीक्षा असेल. थोडक्यात काय तर मैत्री हा असा आरसा आहे ज्यात आपल्याला आपलं खरं रूप दिसतं. आकर्षण संपेल पण मैत्रीचा ओलावा आयुष्यभर पुरेल. तर मग मित्रांनो, आजच आपल्या त्या खास मित्राला कॉल करा आणि म्हणा, थँक्स यार सोबत असल्याबद्दल. हो ना, खरंच मित्रा, थँक्यू म्हणाल्याने नातं अधिक दृढ होतं.
पुन्हा भेटूया पुढच्या भागात, जिथे आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर ज्याचा उल्लेख केल्यावर सगळ्यांचे कान टवकारले जातात, म्हणजेच प्रेम. चला तर मग सबस्क्राईब करा चॅनल भीमोग्लोबिन आणि पाहत राहा दिल दोस्ती दुनियादारी. टाटा. बाय. काळजी घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा.